नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत दत्त महाराजांना औदुंबराचे झाड इतके प्रिय का आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, दत्त महाराजांची मंदिरे, त्यांचे अवतार आणि जिथे जिथे दत्त महाराजांचा उल्लेख येतो तिथे तिथे एक गोष्ट दिसते, ती म्हणजे औदुंबराचा वृक्ष। औदुंबराला ग्रामीण भाषेत उंबराचे झाड असेही म्हणतात। जिथे जिथे उंबराचे झाड असते तिथे तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो। पण दत्त महाराजांना औदुंबर इतका प्रिय का? पुराणात असं काय घडलं की ज्यामुळे उंबराच्या झाडाला धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे? तर त्यामागे अशी कथा सांगितली जाते की हिरण्यकशिपू राजाने घोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून वर मागून घेतला होता की त्याला माणसाकडून किंवा प्राण्याकडून मरण येणार नाही, दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही, घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही। ब्रह्माने तथास्तु म्हणत त्याला वर दिले आणि त्यामुळे त्याला वाटू लागले की आता त्याला कोणीही मारू शकणार नाही। त्यामुळे राजाला अहंकार झाला, त्याला देवांपेक्षा मोठा असल्याचा अभिमान होऊ लागला। अशात त्याच्यासमोर कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना। हिरण्यकशिपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता। प्रल्हाद सतत देवाचे नाव घेई। प्रल्हाद सतत नारायण नारायण असा जप करतच असे। वडिलांना त्यांचे जप करणे सहन होत नव्हते। अनेकदा समजावून सांगून देखील भक्त प्रल्हादांचा जप सुरूच असायचा। प्रल्हादाचा नामजप ऐकून राजाचा राग अनावर होत असे। अशात राजाने आपल्याच मुलाला शिक्षा देण्याची सक्ती केली। भक्त प्रल्हादाचा छळ केला, त्याला उंच कड्यावरून फेकले आणि उकळत्या तेलातही सोडले, पण भक्त प्रल्हादाच्या नखालाही धक्का लागला नाही। एकदा राजाने रागात येऊन जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले, दाखव कुठे आहे तुझा देव? तोच प्रचंड गर्जना करत नृसिंह खांबातून प्रकटले। नृसिंहांचे हे रूप म्हणजे ना मनुष्य ना प्राणी होते, माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके। उंबरठ्यावर घरात किंवा घराबाहेर नाही, सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही, अशा वरच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकशिपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला। कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही असा त्याला वर होता। प्रल्हादाची भक्ती बघून नारायणाने प्रल्हादाचे रक्षण केले। ही कथा तर आपल्याला माहीतच आहे, पण यापुढे जेव्हा नृसिंह अवतारातील भगवान विष्णूंनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले तेव्हा त्याच्या पोटात असलेले विष भगवंतांच्या नखाला लागले। त्यामुळे भगवंताच्या हाताची आगाग होऊ लागली, ती काही केल्या शांत होईना। त्यावेळी माता लक्ष्मीनी भगवंतांना औदुंबराला लागणाऱ्या उंबराच्या फळामध्ये नख खोचून ठेवण्यास सांगितले। या उपायाने नृसिंह भगवंतांची हाताची होणारी आग थांबली। त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री विष्णू भगवंताचा वास या झाडाच्या मुळाशी असतो अशी मान्यता आहे। असंही सांगितलं जातं की नृसिंह भगवंत ज्या खांबातून अवतरले तिथे हे औदुंबराचे झाड उगवले। भक्त प्रल्हादानेही त्या औदुंबराची अफाट अशी भक्ती केली। तर मंडळी, औदुंबराचे हे महात्म्य श्री दत्तात्रेय स्वरूप श्री नृसिंह सरस्वती यांना माहीत होते, त्यामुळेच त्यांना औदुंबर वृक्ष प्रिय आहे। असंही सांगितलं जातं की दत्त महाराज एकदा अतिक्रोधित होते, तेव्हा चालत चालत ते औदुंबरच्या वृक्षाखाली आले आणि अचानक त्यांचा क्रोध शांत झाला। महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी दत्तगुरू महाराजांची मंदिरे आहेत त्या त्या ठिकाणी औदुंबराचं झाड आहे हे निश्चित। औदुंबराच्या झाडाला येणारं फूलही आश्चर्यचकित करणारं आहे। ज्याचं नशीब भाग्यवान असेल त्यालाच औदुंबराचे फूल दिसते। त्या फुलाचं दर्शन जर झालं तर साक्षात दत्तगुरूंची कृपा त्या व्यक्तीवर आहे असे म्हटले जाते। तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही छोटीशी माहिती नक्कीच आवडली असेल। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।